सत्यपूर्वते देवमुड विशेष विशेषतायाम शिवपुण्यतितो म्हणायचं मम हाताला हात लावता सकल अरिष्ट शांत्यर्थम चित्त एकाग्रता सिद्ध्यर्थम शांतिपाठ अहम करिष्ये. पाणी सोडून द्या. उजवा हात पुढे करा. जथासम दोन विड्याचे पानं दुपारी हे जे आहे त्या देवासमोर ठेवल्यानंतर देवाला नमस्कार करायचा. मला देव हरि ओम देव दीर्घमायुरस्ते भवन्तो भ्रवन्तो पुण्यं पुण्यान् दीर्घमायुरस्तु. तै डावात करा. येन बद्धो बली राजा दान इंद्रो महाबला तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षमाचल. ही सर्व सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ते च मे मंगलम्. येषां हृदयतो भगवान् मंगला हेतुनो हरि तदेव लग्न देवतारा बलं चन्द्रपटं देव सरस्वती ब्रह्म्यादो कार्यात् ते विश्वेशं माधवन्दुने दंड पाण्यांच्या बाहेर वंदे काशी क्वांगंगा भवानी मनकर्णिका. 11 वेळा नमस्कार करावा. लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, वाणीधराभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, इष्ट देवताभ्यां नमः, कुल देवताभ्यां नमः, ग्राम देवताभ्यां नमः, सान सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हातामध्ये पाणी घ्यावं, त्यात अक्षर टाकावी, असा हात ठेवायचा. राम रामात्मने प्रभुवादी षट्तमोत्तरामध्ये विश्वावत नवमोत्तरे रवि दक्षिणायने वर्षाऋतु महामंगल ऋतु मातो तुम्ही मासांच्या पुण्य पावन मासे. म्हणायचं वरमानो यजमानो अहम अस्मि पुण्याहे आसियाः मम प्राप्त्यर्थम असमाकं कुटुंबानां क्षेम चतुर्विध देवतानां सानुकूलता सिद्ध्यर्थम दशविध सुलक्ष्मी अंगभूतम महाविष्णु देवता प्रीत्यर्थम सत्यनारायण सांगाय सपरिवाराय. जात्वा आनंदप्रेमी आनंदप्रेमी आसनाचक्षरानंदप्रेमी देवानां स्नानशालायां आनेय. गणपतीला मुखे आचमनद्वारप्रेमी स्नानंदप्रेमी पळीवर पंचामृत घालायचं. गणपतये नमः. स्नानद्वारप्रेमी शुद्धोदक स्नानांतरे नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रतिष्ठा नाम जन्म तेन जन्मे जयन्ते सर्वमेव प्रतिष्ठितम्. गणपते मा दिव्य चंदनं समर्पयामि. गन्धद्वारान् दुराज मूलिवस्त्रं समर्पयामि. रक्तपुष्पं समर्पयामि. दुर्वा वायच्या कारणोत्सव दुर्वां करून समर्पयामि. धूपम ग्रापयामि दीपं दर्शयामि. असं पळीमध्ये पाणी घ्यायचं. या पहिल्या विड्याभोवती फिरवायचं, त्याच्यात सोडून द्यायचं. आणि पुढे घ्यायचं. सोमानस्वरनं हे ब्रह्मणत्वते कक्षीवंत भूराचे मुमेराचे दितेराचे विश्वदा या विश्वाचे भुवनता दयाच्या पेतनंद गोप्रते मायकुची समुद्रवदने देवी परता सनमंडले विष्णुपते नमः. तुम्ही पाच स्पर्शम नमः. तुम्ही जमिनीवर इथं अक्षता व्हायच्या. ध्यात्वा आनंदप्रेमी असं अक्षरांतून थोडंसं पाणी घालायचं ते थेंबर. पार्यो हो पाद्यम समर्पयामि. पंचामृत घालायचं. कर्मभूमे नमः. म्हणजे पंचामृत स्नान पंचामृत स्नानानंतर चांगलं पाणी घालायचं. शुद्धोदक स्नान शुद्धोदक स्नान. मूली वस्त्रम समर्पयामि. ते वस्त्र व्हायचं. वस्त्रम समर्पयामि. अक्षदा व्हायच्या. अक्षदांत तैंनी इथं हळदी कुंकू व्हायचं. सगळं सौभाग्य. धूपम ग्रापयामि कर्मसाक्ष दीप पूजनम.
उपत वागणे दिवे दिवल वा तुम्ही पलीकडचे दिवल वा तिलस दीपाय मा सगळ पूजा करून नाते गंधाक्ष दुर्वे प्रतनु सहत्रेण शतेन च कथनांबारणे भवते तद गोपादेत्य सदयत नवत पूर्वम अक्षरागती सोनापेतम भगवान अक्षरा निवेदने ज्याच्या नाटागती जहा पली निर्जापन अपभागात उदरन भवते जागवना तंदिरात उंदतात्मन दहा देवयंतः वरच्या सुपरीवर अक्षदा व्हायच्या अस्मिन आम्ही अक्षदा व्हायच्या वरच्या सुपरीवर अक्षदान जवळ मी तैन्य हळदी कुंकू व्हायचं वरती स्वस्तिकल जेवण नाही माझ्याकडे सौभाग्य जवळ मी फुल व्हायचं पुष्पम जवळ आम्ही धूपमग ग्रापयामी दीपंदाचे आम्ही 3 नंबरच्या विड्याला पाणी फिरवायचं प्राणायचो हा अपानायचो यांना तो पूर्ण नंबर नैवेद्य उत्तर आपूजन हसमुख बक्षानंतर मी करत वर्तनाथे चंदन सर्वे समुद्र सती जगतांत आयांत देवपूजात छंदात चक्रमे विष्णुर्गोपा आदाप्यातो धर्मानि धारयन् तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायरते भवन्तो ब्रवन्तो पुण्यं पुण्याहं दीर्घमायरते त्रिकोण शताम विराजते वाक्पतंगाज देयते प्रतिवत्सरोद्दीपी तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायरस्तु चांगलं बसायचं कलशोदकेन ब्राह्मणांना वस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु पाणी सोडून द्या हात जोडायचे म्हणायचं भो देवा भो ब्राह्मणा मह्यम सहकुटुंबिने महाजना नमस्कुर्वाणाय आशीर्वचन आपण गणपती उत्सव अंगभूतम सत्यनारायण सांगाय सपरिवाराय देवताना म्हणायचं असतु परिपूर्णताम रात्रकुंडली स्थित नवग्रह पीडा परिहारार्थम सत्यनारायण व्रत अंगभूतम नवग्रह पंचलोकपाल देवतानां मानलेले 9 सुपाऱ्याचे आहेत नमामि चचनं सोमं शंभोरं कुटुंबुचनं चंद्रायण चंद्रम अवायामि स्थापयामि प्रियं गोकुलिकाशामं भूतं लोकेशं नमामि बृहस्पतिं अवायामि स्थापयामि हेमकर्णमलालभं दैत्यानं ब्रह्मोदो सर्वचातुर्भावितानं भार्गवं प्रणानं शुक्रानं शुक्रम अवायामि स्थापयामि नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं हिमाग्रजं छायामार्तनं नमोदं तन्नमामि शनेश्चरं अवायामि स्थापयामि अर्धकाय महावीर चंद्रदित्यमेवतं सिंहिकाकरोतं मुदं तं राहुं प्रणमामि राहवे नमः राहुं अवायामि स्थापयामि पलाश बुद्बुदंकाटं दारका ग्रहपतिकं रौद्रं रौद्रात्मकं गरुडं केतुं प्रणमामि केतवे केतुं अवायामि स्थापयामि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा स्थापयामि नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः नमः प्रतिद्वद्राय नेता प्रणत दुर्गान दुर्गम अवायामि स्थापयामि मृत्युंजय रुद्राय नीलकंठगममृत्यच गर्वाय महादेवाय तन्म ईश्वराय ईश्वरम अवायामि ओम जय पुनः ब्रह्मा मुरारी परांतकारी भानुषति पुंगुतुगुतच गुरुश्च शुक्र शनि राहु केतु सर्वे ग्रहा शांती करावत वंदना नवग्रह पंचलोकपाल देवतांना सुप्रतिष्ठिताः वदा भवेत प्रतिष्ठापनार्थे गंधाक्षत दोन्हीकडे होऊन द्यायचं गंधाक्षतपै ही संपूज्य तुम्ही दोन्हीकडे हळदी कुंकू व्हायचं सगळं सौभाग्य समर्पयामि दाना परिमल द्रव्यांचा समर्पयामि धूपम ग्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यम दोन्हीकडे होऊन द्यायचं अक्षतम दुष्पांजलीं समर्पयामि नमस्कारान करोमि पहिलं पाणी घ्यायचं आणि न तुम्ही आता हात जोडून बसा तुम्ही हृदयाला उजवा हात लावा नारायणाय वासुदेवाय यतिमे तन्नो विष्णु प्रचोदयात् हृदयामा डोक्याला हात लावा तर नारायण वासुदेवाय यतिमे तन्नो विष्णु प्रचोदयात् शीर्षेद्वा शनी ठिकाणी हात लावा तर नारायण वासुदेवाय यतिमे तन्नो विष्णु प्रचोदयात् शिखा विष्णु अशात करायचे नारायण वासुदेवाय यतिमे तन्नो विष्णु प्रचोदयात् कवचाय ओम नारायण वासुदेवाय यतिमे तन्नो विष्णु प्रचोदयात् नेत्रत्राय ओषधं बंधनागं दुरेशं विश्वा तरंगगणे शतशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलिमातो जायवंश पूर्वकवादतु विश्वाभूताने तो पुन्हा पहिलं पाणी घ्यायचं हास्यो हो अर्घ्यम हे पाणी होऊन द्यायचं अर्घ्यम जवळ मी 3 पाय पाणी घ्यायला द्यायचं शुद्धोदक गंगोदक तीर्थोदक स्नानांतरे तीर्थोदक स्नानांतरे गोपाल कृष्णाला सगळं सौभाग्य संजोग मी नाना परिमल द्रव्यांचं मी तुळशीचं पान व्हायचं तुळशीचं
या नमस्कारात करो मी पळीत पाणी घ्यायचं. मला अपकर्षण पण ताईकडे देऊन टाकायचं. ताईंनी लावून घ्यायचं, जमिनीवर ठेवून द्यायचं. पुनश्च गंधाक्षतश्वयी ही संपूज्य देवाला गंधाक्ष विष्णवे नमः विष्णवे असा जप करायचा. ओम सहस्रशी रेखा पुरुका सहस्राक्षा सहस्रपात तपोमेघो सर्व तत्प्रत्वा तत्जांगुलम पुरुक एवेत गो सर्वान्यभूतान्य च भाव्यम ग्राम्याच ते तस्मात् तज्ञानोत्तरेच्या सामान्य यज्ञरे चंदाकुति यज्ञरे तस्मात् तो तस्मात् जजाय यत् तस्मात् स्वातेन देवाय जन्त साध्यारे कयच चतुर्कमे जतु कयते दावे कपेन तरे चुकुजित नो देवतमोर्तद पद्यामुमिदेश जोत्रात लोक कल्पेन जत्पुरुकेन अविकादेव जन्मत नत वसंतो साते दाजंग्रिक्मयेद्मा शरतवि सप्ताचातन परितयत्रि ततमेदागधा देवा जन्नतनवाना बंधमुरुम भजुम यज्ञेन यज्ञमये जन्त देवासानि धर्माणि प्रधर्मान्यातन्न देहानाकं महिमाना ततन्ते पूर्वे साध्याः संति देवाः देवनस्वातजाजन्त ऋषी देवाजन्त ब्रह्मजान्त दर्गुजान्त जन्त जन्त सामजन्त रे सर्वे कामवाय देवाला पुसून घ्यायचं. एकवय प्रतिष्ठा नाम जत्नो जत्रैतेन जज्ञेन जजन्ते सर्वमेव प्रतिष्ठितां भवती सुप्रतिष्ठिताः वरदा भवेत. देवाला डाव्या हातावर घ्यायचं, उजव्या हात असं सरळ करा भाई. गोपाल कृष्ण देवता विष्णवे नमः 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 ब्रह्मा गंधाक्षतश्वैः संपूज्य. शेवटच्या नंतर मी करतो वर्तनार्थ त्यांना मुख आधारे हातामध्ये अक्षते घ्यायचे. इदम चक्रमे त्रेधा आणि तदे पदम समूढ. भगवंताची कथा ऐकायची. बर कापूर लावायला एखादी निरंजनी किंवा मग ह्या आहे का पंथी ते ताटच तुम्हाला घर किंवा जर सांगावे तेव्हा सूत म्हणतात की हाच प्रश्न पूर्वी नारदाने कमलेश्वराला म्हणजे भगवंत विष्णूला केलेला असताना भगवंत विष्णूने जे काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतो. नैवेद्य भगवंताला अर्पण करून भगवंतासमोर नित्य गायन करावे अशा रीतीने भक्ती भावनेने एकनिष्ठतेने सत्यनारायणचे व्रत केले. प्राणी मात्रांचे सर्व शोक तुमची इच्छा पूर्ण करून देणारे असे सत्यनारायण भगवंताचे म्हणजे महाविष्णूचे पूजन आहे. ती श्री सत्यनारायण व्रतकथाया प्रथमोध्याय सत्यनारायण महाराज. अन्न पाणी वेळेवर न मिळेल तर समोर तो काशी केला. सतरा भगवंताची विधीपूर्वक पूजन केले. स्वतःही प्रसाद येताना एकराने प्रसाद वाढला. त्या प्रसादाच्या प्रभावामुळे तो भगवंताला म्हणताना भगवंताचे पूजन केले. त्यावेळी त्याचे सर्व शोक दुःख परंतु ते पृथ्वी त्याला कसे कसे वाढत गेले. एक नेत्या मला फार इच्छा आहे त्याच्या मला संपूर्ण हकीकत सांगावी. तेव्हा तो प्रसाद कुठे आपल्या इकडून प्राणासोबत मोठ्या आनंदाने भक्तियुक्त करणारे सत्यनारायण भगवंताचे पूजन करत असताना तेथे एक मुळी विकायला कारण की त्याला तहान लागली. ब्राह्मणाच्या घरात त्याने मुळी विकली. ब्राह्मणाच्या घरात तो त्याला ब्राह्मण काय करीत आहे पाहण्यासाठी तो मोठ्या गटाने ब्राह्मणाजवळ गेला. ब्राह्मणाला नमस्कार म्हणता आला. महाराज आपण भक्ती भावनेने एक निष्ठतेने कोणते व्रत केले म्हणून त्या ब्राह्मणाकडून संपूर्ण हकीकत ऐकून घेतली. पाणी पिला, तिथं भजन केला. नंतर त्या ब्राह्मणाकडून संकल्प केला. बोललेले कधी कोताना बोललेले सतर महाविष्णू ही संपूज्य ज्या संदर्भात तुम्हाला पुढच्या कथांच्या पूर्वीच्या काही मुलका अमुक नावाचा एक राजा होता. राजासमोर संकल्प केला. जर या व्रतापासून जर मला संतती आली तर पुन्हा आपली मुलगी खेळण्या बागडण्यामध्ये सुंदर दिसू लागली. तो साधुवाण्याच्या नगरात साधुवाण्याच्या सर्व लोकांना पसंत पडल्यानंतर साधुवाण्याने त्याचे लग्न